झी मराठी, चर्चाही होणारच. पट्टणकोडली व परिसरामध्ये शिवसेनेची ताकद मोठी आहे. तसेच सध्या शिवसेनेचे मुख्य नेते व महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेची घौडदौड सुरू आहे. पक्षाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तसं पाहता कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेचा पहिला जिल्हा परिषद सदस्य याच पट्टणकोडली मतदारसंघानं दिला होता. त्यामुळे महायुतीबाबतचा निर्णय वरिष्ठ नेते मंडळ घेतील, पण पट्टणकोडली हा जिल्हा परिषद मतदारसंघ शिवसेनेलाच मिळावा यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार डॉक्टर सुजित विंचेकर, संचालक गोकुळ दूध संघ कोल्हापूर यांनी दिले. ते कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी माजी जिल्हा प्रमुख पुंडलिकराव जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान चारही गावच्या शहर प्रमुखांनी आपले मतं मांडलेत. इच्छुक उमेदवारांनी मेळाव्यात उमेदवारीची मागणी केली. तसेच काही पक्षप्रवेश करण्यात आले. नूतन पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. मेळाव्यास जिल्हा उपप्रमुख विजय स्वामी सर, ज्येष्ठ शिवसैनिक अर्जुन शेनगारे, अशोक हुपरे, महेश नागरे, राजेंद्र शिंदे, शिवानंद पंदे, किसन तिरपणकर, सारिकाताई भोसले, प्रकाश खोडे, आनंदा मोरे, प्रवीण चव्हाण, तानाजी शिंदे, प्रवीण जाधव, सचिन हळदे यांच्यासह पट्टणकोडोली, इंगळी, तळंदगे व चंदूर गावातील शिवसैनिक, युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी विनोद शिंगे, कुंभोज.